हॅलो, स्वामींच्या नंदनवनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, कधीकधी मुलं खूपच चिडचिड करतात. तर त्याची कारणे काय असू शकतात किंवा त्याच्यावर उपाय काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मुलांची चिडचिड ही फक्त हट्ट नसते, तर ती त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तर तुमची मुले ही सतत चिडचिड करतात का? छोट्या छोट्या गोष्टींवर रडतात का? याला कारण काय असू शकतात? तर ते आपण जाणून घेऊया. नंबर 1, मुलांची झोप पूर्ण न होणे. कधीकधी मुलांची झोप अर्धवट होते. झोप पूर्ण न झाल्यामुळे साहजिकच आहे तुमचे मूल चिडचिड करणार, रडत राहणार. तर हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. नंबर 2, भूक लागणे. आपल्याला भूक लागली आहे हे लहान मुलांना पटकन समजत नाही. या कारणामुळे सुद्धा तुमची मुले चिडचिड करू शकतात. नंबर 3, जास्त स्क्रीन टाईम. हो, सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांच्या डोळ्यात जळजळ, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात. तर यामुळे सुद्धा तुमची मुले चिडचिड करू शकतात. नंबर 4, पालकांचे कमी लक्ष. आपण आपल्या सततच्या बिझी शेड्यूलमुळे आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. या कारणामुळे सुद्धा मुले चिडचिड करू शकतात. नंबर 5, त्यांच्या मनात जे काही आहे ते त्यांना सांगता येत नाही. जसे की कधीकधी त्यांच्या पोटात दुखू लागते, कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, कधी भूक लागते. म्हणजे एक्झॅक्ट काय त्यांना होते ते त्या आपल्याला सांगू शकत नसल्यामुळे सुद्धा त्यांची चिडचिड होऊ शकते. तर यावर उपाय काय, तर ते आपण जाणून घेऊया. नंबर 1, मुलांशी प्रेमाने बोला. नंबर 2, मुलांची झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. नंबर 3, मुलांच्या जेवणाची टायमिंग निश्चित करा आणि त्याप्रमाणे त्यांना जेवण, ब्रेकफास्ट देत चला. जसे की ज्यामुळे भुकेमुळे मुले चिडचिड करणार नाहीत. नंबर 4, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा. त्यांना पझल्स, बैठे खेळ, मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या. नंबर 5, मुलांना आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ द्या. त्यांच्यासोबत खेळा, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणजे त्यांचा मूड फ्रेश राहील. नंबर 6, त्यांना ओरडू नका, त्यांना समजून घ्या, समजून सांगा. लक्षात ठेवा, मूल आपल्याकडून शिकतं. आपण शांत राहिलो तर आपलीही मुले शांत राहतील. थोडं प्रेम, थोडा वेळ द्या, तुमचे मूल सतत आनंदी आणि फ्रेश राहील. धन्यवाद.